दिग्रस प्रभाग क्रमांक 12 चे नगरसेवक अब्दुल गफ्फार अब्दुल सत्तार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक हमीद खान लाला दिग्रस व नगरसेवक गफ्फार भाई मित्र मंडळ चांद नगर दिग्रस। नमस्कार, मी सुरेश चिरडे। आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। दिग्रस येथे उद्याला विषय समितीच्या सभापतीची निवड होणार। उद्या दिनांक 16 जानेवारी रोजी नगर परिषदेच्या विषय समितीच्या सभापतींची निवड होणार आहे। सकाळी 11 वाजता विशेष सभा बोलावली गेली आहे। सर्वप्रथम उपाध्यक्ष यांना सभापती पद देण्यात आल्यानंतर 12 ते 2 या वेळेत सभापती पदाचे नामनिर्देशन स्वीकारले जाईल। विशेष सभा 2 टप्प्यात आहेत। सकाळी 11 वाजता सुरू होणाऱ्या सभेत स्थायी समितीतील सदस्यांची संख्या ठरविणे, विषय समितीच्या प्रत्येक समितीतील सदस्य संख्या ठरविणे, उपाध्यक्ष हे कोणत्या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतील ते ठरविणे, स्थायी समिती व विषय समितीवर सदस्य नामनिर्देशित करणे, महिला व बाल कल्याण समिती सदस्यांचे नामनिर्देशन करणे इत्यादी पहिल्या टप्प्यात पार पडणार आहेत। तर दुपारी 2 वाजता विषय समितींच्या सभापतींची त्या विषय समित्याकडून निवड करणे, महिला व बाल कल्याण समितीच्या उपसभापतीची त्या विषय समितीच्या सदस्याकडून निवड करणे असे उद्याचे काम असेल। शिंदेच्या शिवसेनेने दिग्रस विकास आघाडीची सभागृहाकरिता स्थापना केली असून त्यांच्याकडे स्वीकृत सदस्य वगळता 18 सदस्यांचे संख्याबळ आहे। तर ठाकरेंच्या शिवसेनेकडे अध्यक्ष व इतर 6 व 1 MIM असे 8 चे संख्याबळ आहे। दिग्रस शहर विकास आघाडीमध्ये सामील असलेल्या भाजपाच्या लक्ष्मीबाई रिकापचंद मेहता व अपक्ष शगुप्ता प्रवीण सय्यद अक्रम यांना सभापती पद मिळणार काय, हा प्रश्न सध्या चर्चेला जात आहे। शिंदेच्या शिवसेनेकडून शहरातील दिग्गज निवडून आल्याने त्यांना सभापती पद कोणते मिळेल याकडे शहरवासियांचे लक्ष लागून असून उपाध्यक्ष सचिन बनगिनवार यांना कोणते पद मिळेल याकडे सुद्धा दिग्रसवासियांचे लक्ष लागून आहे। आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।